गाईज आपल्या व्लॉगचा डे 6 तर त्याची सुरुवात आज पोहे खाऊन करू. गाईज कॉलेजला आल्यानंतर बघते काय तर पूजा सिरियसली स्टडी करत होती आणि आम्ही दोघी एडेचाडी करत होतो. ही पण स्टडी करत होती पण ठीक आहे, मी आल्यानंतर माझ्या नादाला लागली. गाईज मला पण सिरियसली घेऊ द्या, आता मी पण करते स्टडी. तरी माझी एडेचाडी पण नाही आली पण ठीक आहे, करत होती. मग भूक लागली, मग मी टिफिन खाल्ला, माझा नाही त्यांचा. तर मला झोप येतोय टिफिन खाल्ल्यानंतर. ते कॉमन आहे. मग काय आली घरी, मला लागली होती भूक तर मी चटाका पटाका घेतली. घरी आल्यावर हे बदमाश बघा, याचं काय वेगळंच चालू. त्याने मला गॅलरीमधून बघितलं म्हणून येऊन थांबलाय. तर आता मम्मीला सांगतोय गेट उघड. बघा गेट उघडल्या सोफ्यावर चढून तयार भेटायला. गाईज तुम्ही बघू शकताय तर त्याला किती लाळ आलाय माझ्यावर. फक्त अंगावर लोळायचा बाकी होता हा, आणि मला असं दाखवतोय की त्याला किती मारलंय आणि एवढा रडत होता. माहित नाही का, कधी करत नाही, नेहमी इग्नोर करतो मला, पण आज लयच लाडात आलेलं. आता पण बघा माझ्याजवळ येऊन कसं बसलंय आणि त्याला कोणीतरी दिसलं खिडकीमधून, बघत होतो आम्ही. आणि गाईज तो शेरू मीन्स तो नाही, ती आहे, बट लहानपणी आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही त्याचं नाव शेरू ठेवलं. मग तेव्हापासून आम्ही त्यात शेरूच म्हणतो आणि आम्हाला शेरू नाव आवडतं. आणि तो दिसायलाही आहे ना फिमेलसारखा नाही आहे, तो मेलसारखाच दिसतो म्हणून आम्ही त्याला म्हणजे फिमेल व्हर्जनमध्ये म्हणत नाही, मेल व्हर्जनमध्ये म्हणतो. म्हणून लोकांना लय कन्फ्युजन असतं. आज ते कन्फ्युजन दूर करते. माझा शेरू जेवढा इनोसंट दिसतो, हे असं भोळा चेहऱ्यावर त्याच्या जाऊ नका, तो नाही आहे तेवढा. ते समोर आल्यानंतर तुम्हाला कळेलच तो इनोसंट नाही आहे. बघा आता रावदादा आला तर त्याला फुल इग्नोर करतो आणि रोज त्याच्या जवळ जातो आणि मला इग्नोर करतो. ना आज मला न इग्नोर करता तो माझ्या जवळ आला. आश्चर्य. बघा आमची ही उभं राहण्याची स्टाईल कशी आहे. आणि इथून आम्ही सगळं व्हर्जन बघत असतो, कोण कुठं जाते, कोण कुठून येते, याला भुकेल त्याला भुकेल, हे आमचं असं चालू असतं. ही आमची डेली रुटीन आहे शेरूची. आणि आम्हाला बाहेर जायचे वेध लागले तर तुम्ही बघू शकता. आणि काका नसल्यामुळे आम्हालाच जावं लागणार आहे. आणलं आता शेरूला बाहेर तर आम्ही इकडे तिकडं आता खजाना कुठं भेटतोय का. गाईज आमच्या दोघांसोबत ह्या दोघं पण आलेल्या, मम्मी आणि मावशी, कारण की शेरू माझ्याकडून हँडल नाही होत. आमची आता मस्ती बघा. हे माझ्याकडे काहीतरी होतं तर त्याच्याने मी आवाज काढत होती आणि याची मस्ती बघा. त्याला असं वाटतं ही काय करते. बघा कसा पडेल आता. आजचा ब्लॉग समाप्त. बाय, गुड नाईट.